वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं राष्ट्रीय स्मरणोत्सव वर्षभर साजरा होतो आहे. वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही, तर ते भारताचं सामूहिक चेतनास्थान आहे. स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचं घोषवाक्य म्हणून त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावना जागृत केल्या. वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं देशव्यापी उत्सवाला मंजुरी दिली. या उपक्रमाचा उद्देश विशेषतः युवा आणि विद्यार्थ्यांना या गीताच्या मूळ क्रांतिकारी भावनेशी जोडणं आणि त्या अमर संदेशाचा उत्सव साजरा करून तो पुढील पिढीच्या मनात दृढपणे रुजवणं हा आहे. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेलं असून ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आनंद मठमध्ये प्रथम प्रकाशित झालं. ही कादंबरी बंगाली साहित्यिक नियतकालिक बंगदर्शनमध्ये मालिका स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. काळाच्या ओघात हे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक बनलं. मातृभूमीचे दैवी स्वरूप आणि निसर्ग आणि राष्ट्र यांचं एकात्म दर्शन या गीतानं पिढ्यानपिढ्या भारतीयांना भावनिक आणि सांस्कृतिक एकतेच्या बंधनात जोडलं. या उपक्रमाचा भव्य राष्ट्रीय उद्घाटन सोहळा नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडला. देशभरातील प्रमुख कलाकार, युवा प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी यात सहभाग घेतला. या प्रसंगी स्मृती नाणे आणि विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. नाद एकम रूप अनेकम या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभरातील गायक आणि संगीतकारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय गीताचं मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले. या सादरीकरणातून भारताच्या विविधतेतील ऐक्याची भावना सुंदरतेनं प्रगट झाली. संगीताच्या माध्यमातून अभिमान, एकता आणि देशभक्तीच्या भावना जागृत करणारा हा कार्यक्रम ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरम या संपूर्ण गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. त्याचसोबत देशभरातील मुख्यमंत्री, राज्यपाल, विद्यार्थी, अधिकारी आणि नागरिकांनीही वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं. या सामूहिक आविष्कारानं देशभक्तीचा उत्साह आणि मातृभूमीप्रती प्रेम यांचं अप्रतिम दर्शन दिसून आलं. हे गीत जसं स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान होते, तसेच आजही हे राष्ट्रीय एकता, अभिमान आणि समर्पणाची ऊर्जा देत आहे. या उपक्रमात देशभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आतापर्यंत 39,783 पेक्षा अधिक कार्यक्रम यासाठी समर्पित संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 36 राज्य आणि 653 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले. केंद्र सरकारच्या 52 मंत्रालयांनीही कार्यक्रम आयोजित केले आणि सामूहिक गान आणि संबंधित उपक्रमात देखील सहभाग नोंदवला. विविध देशातील भारतीय दूतावास आणि दूतावासांच्या शाखा कार्यालयांमार्फत देखील वंदे मातरमच्या सामूहिक गायनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदाय तसंच स्थानिक नागरिकांचाही सक्रिय सहभाग आहे. मालदीव्स, शिकागो, बाली, न्यूझीलंड, कुवैत, पोलंड, सायप्रस अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम आयोजण्यात आले. शाळा आणि महाविद्यालयांनी देखील मोठ्या उत्साहानं या सामूहिक गायन उपक्रमात सहभाग घेतला. आतापर्यंत देशभरातील 11,632 शाळा आणि 554 महाविद्यालयांनी वंदे मातरमशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये झालेला राष्ट्रीय कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला. आतापर्यंत 1.25 कोटी भारतीयांनी आपल्या आवाजात वंदे मातरमचं सादरीकरण ध्वनिमुद्रित करून या उत्सवात योगदान दिलं आहे. आपलं पूर्ण गीत ऐकण्यासाठी आणि सादरीकरण अपलोड करण्यासाठी www.vandemaataram150.in या संकेतस्थळावर आपण नक्की भेट द्या. नागपूर विद्यापीठात वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक गायन झालं. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात देखील मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ कुलगुरूंच्या उपस्थितीत सामूहिक गायनाचं आयोजन करण्यात आलं. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन झालं. वाशिम जिल्हा क्रीडा संकुलावर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं. विद्यार्थ्यांनी लघुनाटिका आणि नृत्य देखील सादर केलं आणि या माध्यमानं गीताचं महत्त्व अधोरेखित केलं. देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या अमर गीताच्या 150व्या वर्षानिमित्त गोंदियात देखील सामूहिक गायनाचा कार्यक्रम झाला. अकोल्यात लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर हजारो विद्यार्थी आणि तरुणांच्या उपस्थितीत सामूहिक गायनाचा सोहळा पार पडला. भंडाऱ्यातील लाखनी इथं 4,732 विद्यार्थ्यांनी एकत्र येत वंदे मातरमचं सुमधुर गायन करून वातावरणात चैतन्य भरलं.